Hello students, Radhe Radhe, welcome back to my YouTube channel. So this video is very important for you for solving the practice set 1.3. So let's start. आधी आपण काय पाहणार आहोत, वेन डायग्राम. वेन डायग्राम मध्ये काय बघायचं आपल्याला, ती काढायची कशी. आधी एक काम करू, आपण एक सबसेट सेट घेऊन घेऊ. सेट A इज इक्वल टू 1ABC घेऊ आधी. नंतर अजून एक दुसरा सेट घेऊन घेऊ. सेट B इज इक्वल टू 1 2 3 4 5. आता बघा, आपण वेन डायग्राम मध्ये कंडिशन काय आहे, आपल्याला फक्त आणि फक्त ती डायग्राम क्लोज असली पाहिजे, म्हणजे ओपन नाही राहिला पाहिजे. मग आता बघा, एक्झाम्पल घेऊ आपण. ट्रायंगल काढू. हे बघा, त्यामध्ये आपण काय करू, हे जे एलिमेंट्स आहेत हे लिहून घेऊ. ABC ही झाली आपली वेन डायग्राम. नंतर आपण क्वाड्रिलॅटरल घेऊन घेऊ. क्वाड्रिलॅटरल मध्ये काय करायचं, हे जे एलिमेंट्स आहेत ते लिहून घेऊ. ही काय झाली आपली वेन डायग्राम. अजून एक पाहून घेऊ. इथे आपण सर्कल घेऊन घेऊ. आता हा सर्कल तुम्हाला ओपन दिसतोय का, तर नाही, हा काय आहे, क्लोज सर्कल आहे. म्हणून वेन डायग्राम मध्ये काय लक्षात ठेवायचं की आपल्याला फिगर जी काढायची ती क्लोज असली पाहिजे. इथे लिहून घेऊ A B and C. कळलं तुम्हाला वेन डायग्राम कशी ड्रॉ करायची. आता नेक्स्ट आहे सबसेट. सबसेट कशाला म्हणायचं, सबसेट म्हणजे काय. सबसेट तुम्हाला माहिती का कसं ड्रॉ करायचं, लिहायचं. हे बघा, सबसेटचा जो सिम्बॉल असतो तो कसा असतो पाहून घ्या तुम्ही. जसं की लक्षात ठेवा, आपला यू असतो, यू ला आपण या साईडला टर्न करून द्यायचा, म्हणजे काय झाला सबसेट, आणि खाली काय द्यायची, डॅश द्यायची, बस. आता ते बघण्यासाठी आपण एक काम करू, एक्झाम्पल साठी सेट्स घेऊन घेऊ. A इज इक्वल टू A B C D. नंतर अजून घेऊन घेऊ आपण स्मॉल सेट A C. नंतर अजून C पण घेऊन घेऊ. C मध्ये काय घ्यायचं आपण, A B. नंतर आपण घेऊन घेऊ D. D मध्ये काय घ्यायचं, A C. आता लक्ष द्या व्यवस्थित. सबसेट म्हणजे काय हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. सबसेटचा हा सिम्बॉल आहे. सबसेटला आपण या सिम्बॉलने डिनोट करतो. नेक्स्ट आहे, तुम्हाला हे काय दिसत आहे, सेट दिसत आहे. ए सेट मध्ये काय आहे, ABCD. नंतर B सेट मध्ये काय दिसतंय, AC. नंतर C सेट मध्ये AB आणि D सेट मध्ये AC. मग लक्षात ठेवा हे जर समजा A जे सबसेट आहे, हा A हा B सबसेट आहे. यामध्ये एलिमेंट किती दिसत आहे तुम्हाला, 2, A आणि C. हे ऍज इट इज कुठे दिसत आहे तुम्हाला, सेट A मध्ये. बघा, हा आहे A आणि हा आहे C. दिसतंय की नाही दिसतंय. म्हणजे हा काय झाला, B इज द सबसेट ऑफ सेट A. म्हणजे हा जर छोटा एक सेट आहे B, याच्यातले जे इलेमेंट आहेत ते जसेच्या तसे A मध्ये दिसत आहे, तर काय झाला, B हा सबसेट झाला A चा. लक्षात आलं तुम्हाला. परत एक वेळा सांगते, लक्ष देऊन ऐका. सगळ्यात छोटे छोटे जे सेट्स असतात, आता हा तुम्हाला मोठा सेट दिसतोय बरोबर, हा काय छोटा सेट आहे. बघा तुम्ही आता A आणि C. मग आता हे दोघं जे दिसतात A आणि C, हे A मध्ये तुम्ही, मी जेव्हा शिकवले तेव्हा व्यवस्थित लक्ष देत चला. आता हा काय दिसतोय तुम्हाला, B सेट. यामध्ये किती इलेमेंट दिसत आहे, A आणि C, 2 इलेमेंट फक्त. आता हे तुम्हाला A मध्ये दिसत आहेत का, तर हो दिसत आहेत A आणि C. म्हणजे याचा अर्थ काय झाला, B हा सबसेट आहे A चा. कळलं का तुम्हाला. म्हणजे जे इलेमेंट एकामेकांमध्ये दिसत असतील तर त्याचा अर्थ असतो की तो सबसेट असतो दुसऱ्याचा. जसं की लिहायचं कसं, B इज द सबसेट ऑफ सेट A. म्हणजे B चे सगळे इलेमेंट कशात आहेत, A मध्ये आहेत. कळलं तुम्हाला. आता तुम्ही असं पण म्हणू शकता की A चे जे इलेमेंट आहेत ते B मध्ये आहेत, पण सगळे आहे का, नाही. जर एखाद 2 जरी इलेमेंट कमी असतील तरी तो सबसेट होऊ शकत नाही. तुम्ही असं पण म्हणणार, मॅम मग A पण जर B मध्ये दिसतोय, C पण B मध्ये दिसतोय, मग हे दोघं दिसताय का तुम्हाला B मध्ये, B आणि D नाही दिसत आहे. म्हणजे हा A B चा सबसेट असू शकतो का, तर नाही. पूर्ण इलेमेंट असले पाहिजे तरच आपण त्याला सबसेट म्हणू शकतो.
अदरवाईज एक जरी एलिमेंट कमी असला तरी त्याला सबसेट म्हणू शकत नाही. आता पुढचे पाहून घेऊ आपण. आता या बी मध्ये ए आणि सी होता, तर दोघं एलिमेंट बी चे याच्यात होते ए मध्ये, म्हणून आपण काय लिहिलं, बी हा सबसेट आहे ए चा. लक्षात राहू द्या कसं लिहायचं. नंतर पुढचं सी बघून घ्या. सी मध्ये काय दिसतंय, ए आणि बी. बघा इथे ए आणि बी, म्हणून काय कसं लिहायचं, सी इज द सबसेट ऑफ सेट ए. कळलं तुम्हाला. आता डी बघून घेऊ. ए आणि डी दिसतो तुम्हाला इथे. इथे ए आहे आणि इथे डी आहे, म्हणजे डी कोणाचा सबसेट आहे, ए चा. म्हणून डी इज द सबसेट ऑफ सेट ए. लिहायचं कसं, हा डी लिहायचा अगोदर, मग नंतर सबसेटचं साइन द्यायचं, मग ज्याच्यामध्ये ते एलिमेंट आहे तो लास्ट मध्ये लिहायचा. असं उलट करायचं नाही. ए इज द सबसेट ऑफ सेट डी असं लिहायचं नाही. हे केव्हा, ही कंडिशन केव्हा येईल, ज्यावेळी डी मध्ये ए चे सगळे एलिमेंट असतील तेव्हा असं लिहू शकतो. म्हणून व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. लिहायचं कसं, डी इज द सबसेट ऑफ सेट ए. सबसेट तुम्हाला आय होप पूर्ण समजला असेलच व्यवस्थित. हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढचे प्रॉपर्टीज पाहून घेऊ. नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिमेंबर दिस. म्हणजे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. रिमेंबर दिस. रिमेंबर दिस मध्ये फर्स्ट आहे every set is a subset of itself. याचा अर्थ असतो, आता ही जी कंडिशन आहे ती पहिले पाहून घेऊ आपण. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ, म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. याचा अर्थ काय झाला, प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. जसे की एक्झाम्पल घेऊ. ए मध्ये किती नंबर घेऊ आपण, 1 2 3 4. समजा मला जर ए चा सबसेट घ्यायचा आहे, तर मी आता समजा दुसरा एक घेऊन घेतला, एच ऍज इट इज जसं तसा घेतला, 1 2 3 4. तर याचा अर्थ काय झाला, ए मधले जितके पण एलिमेंट्स आहे ते तुम्हाला ह्या ए मध्ये पण दिसत आहे, बरोबर. म्हणजे याच्यात काही चेंज दिसतोय का, नाही. म्हणजे हा जो ए आहे हा स्वतःचा पण सबसेट आहे ना, कारण की असाच जर आपण दुसरा घेतला तर याचा अर्थ काय झाला की ए हा कोणाचा सबसेट आहे, स्वतःचाच. म्हणून कंडिशन काय आहे, एव्हरी सेट म्हणजे हा प्रत्येक सेट हा स्वतःचाच सबसेट असतो. कारण की त्याच्यामधले जर आपण नंबर्स दुसऱ्या एका याच्यात लिहिले ऍज इट इज जसेच्या तसे, तर काय असतो त्याचा एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. एक्झाम्पल पाहून घेऊ आपण. लिहायचं कसं, हे इरेज करून टाकते मी. बघा आता, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. आता ए घेतला आपण, ए इज द सबसेट ऑफ सेट ए. आपण हा एच एक्झाम्पल पाहिलं होतं ना, वरच्या ए मध्ये पण 1 2 3 4 होते आणि याच्यात पण 1 2 3 4. म्हणजे हे काय होते, सेम टू सेम. याच्यातलेच नंबर वर पण होते, म्हणून ए इज द सबसेट ऑफ सेट ए. कळलं तुम्हाला. आता सेकंड कंडिशन काय आहे, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ every set. लक्ष द्या आता. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट म्हणजे नल सेट असतो. तुम्हाला माहिती, मी या आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंय एम्प्टी सेट कसा लिहितो आपण. समजा एक्स वाय झेड बी घेऊन घेऊ. बी इज इक्वल टू हा काय, रिकामा सेट आहे, बरोबर दिसतोय तुम्हाला. हा काय आता आपला एम्प्टी सेट आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. बीज घेऊ. बी इज इक्वल टू सबसेट ऑफ 1 2 3 4 5, बरोबर. आता ही कंडिशन व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. आता हा बी दिसतोय तुम्हाला, इथे पण बी. समजा तुम्ही कन्फ्युज होणार म्हणून इथे चेंज करून घेऊ, सी घेऊन घेऊ. हा जो एम्प्टी सेट आहे तो इथे तुम्हाला दिसतोय का, नाही. म्हणजे याच्यामध्ये जे एलिमेंट तुम्हाला याच्यात दिसताय का, नाही. म्हणजे आधी हा सेट काय असेल, रिकामा असेल, बरोबर. नंतर आपण त्याच्यामध्ये नंबर लिहिलेले आहेत.
म्हणजे प्रत्येक सेट हा कोणाचा सबसेट असतो, एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. कळतंय का तुम्हाला? जसं की आपण इथे डी घेऊन घेऊ, कर्ली ब्रॅकेट, इथे घेतला आपण ए बी सी. मग आता इथे बघा, हा जो एम्प्टी सेट आहे रिकामा आहे, तो या आधी हे कट केल्यानंतर पण हा एम्प्टी सेट बनवू शकतो ना. बघा आता समजा जर आपण याला कॅन्सल करून टाकलं, एक्स वाय झेड लक्ष द्यायला कॅन्सल केला आपण, तर हा जो सेट आहे याचा सेट हा होऊ शकतो की नाही. म्हणून बी जो हा बी सेट आहे तो प्रत्येक सेटचा काय असतो, सबसेट असतो. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणून म्हटलं आहे एम्प्टी सेट, म्हणजे हा जो आहे हा एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ, म्हणजे याचा पण सबसेट आणि याचा पण सबसेट असू शकतो, म्हणजे असतोच. म्हणून लक्षात ठेवा, एव्हरी सेट इज द सबसेट ऑफ, एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एव्हरी सेट. कळलं तुम्हाला? आता थर्ड आहे कंडिशन, इफ A is equal to B, then A is the subset of B, then A is the subset of B, and B is the subset of A. आता हे एक्झाम्पल पाहून घ्या तुम्ही. थर्ड नंबरची प्रॉपर्टी आपली, जर ए सेट आणि बी सेट एक दुसऱ्याला इक्वल असतील तर काय होईल बरं? एक एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. सेट ए इज इक्वल टू ए बी सी डी, बरोबर. ऍज इट इज तसाच दुसरा सेट घेऊन घेऊ बी. बी सेट पण काय आहे, ए बी सी डी, बरोबर. याचा अर्थ काय आहे, सेट ए मधले एलिमेंट चेक करा, 1 2 3 4 ए बी सी डी आहे जसेच तसे, बरोबर. बी मध्ये पण चेक करा, ऍज इट इज आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ए सेट हा बी ला इक्वल आहे आणि बी सेट कोणाला इक्वल आहे, ए ला इक्वल आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो ना, ए सेट इज द सबसेट ऑफ, म्हणजे ए मधले पूर्ण एलिमेंट कशात दिसतात आपल्याला, बी मध्ये दिसतात, म्हणजे ए इज द सबसेट ऑफ सेट बी. आणि दुसरं, किंवा आपण असं पण म्हणू शकतो, बी मध्ये सगळे एलिमेंट कशात दिसतात तुम्हाला, ए मध्ये दिसतात, म्हणजे बी is the subset of set A. कळलं तुम्हाला? ही कंडिशन कळली थर्ड नंबरची. इफ A इक्वल टू बी, म्हणजे A जर B ला इक्वल असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते का ते चेक करून घ्या. A मध्ये किती एलिमेंट लिहिले आपण, 4 एलिमेंट, A B C D. B मध्ये पण किती लिहिले, 4, A B C D. म्हणजे याचा अर्थ काय झाला, A मधले एलिमेंट पण ऍज इट इज जसेच तसे B मध्ये आहे आणि बी मधले एलिमेंट पण जसेच तसे ए मध्ये आहेत. म्हणून लिहिताना कसं लिहिलं, ए इज द सबसेट ऑफ सेट बी. याचा अर्थ झाला ए चे एलिमेंट बी मध्ये आहेत आणि बी इज द सबसेट ऑफ ए, याचा अर्थ झाला बी चे एलिमेंट ए मध्ये आहेत. कळलं तुम्हाला हे व्यवस्थित? म्हणून हे व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. जो थर्ड नंबरचा पॉइंट आहे तो परत एक वेळा रिवाइज करून देते. याचा अर्थ काय झाला, ए जो सबसेट आहे तो बी ला इक्वल आहे. कसं काय? कारण ए चे जे एलिमेंट आहेत हे सगळे तुम्हाला कशात दिसत आहेत, बी मध्ये दिसत आहेत की तुम्हाला 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. तर याचा अर्थ काय झाला, ए चे जे सबसेट आहे, ए इज द सबसेट ऑफ बी, म्हणजे ए चे सबसेट आपल्याला कशात दिसत आहे, बी मध्ये दिसत आहे. म्हणून आपण असं लिहितो. नंतर अँड, आणि आपण असं पण लिहू शकतो, बी चे सबसेट पण तुम्हाला कशात दिसत आहे, ए मध्ये दिसत आहे. म्हणून बी इज द सबसेट ऑफ सेट ए. कळलं तुम्हाला? जर ए इक्वल टू बी असेल तर आपण या दोन पद्धतीने लिहू शकतो, ए इज द सबसेट ऑफ बी अँड बी इज द सबसेट ऑफ ए. आता व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या तुम्ही. फोर्थ नंबरची कंडिशन पाहून घ्या आता. इफ म्हणजे जर ए इज द सबसेट ऑफ बी अँड बी इज द सबसेट ऑफ ए असं दिलेलं असेल तर देन ए इक्वल टू बी असं होईल का? चेक करून घ्या तर बरं. लक्ष द्या आता. जर समजा आपल्याला असं दिलं असेल, ए इज इक्वल टू ए बी सी, नंतर दिलं असेल बी इज इक्वल टू ए बी सी, बरोबर. याचा अर्थ काय झाला, ए इज द सबसेट ऑफ सेट बी, म्हणजे ए मधले जितके पण एलिमेंट दिसताय तुम्हाला ते सगळे ऍज इट इज बी मध्ये पण दिसताय. म्हणून ए इज द सबसेट ऑफ सेट बी.
आता दुसरी ही कंडिशन बघून घ्या आणि बी इज द सबसेट ऑफ सेट ए, म्हणजे बी मधले जितके पण इलेमेंट आहे, म्हणजे बी मधले हे जे इलेमेंट आहे हे जसे तसे तुम्हाला कशात दिसत आहे, ए मध्ये दिसत आहे. तर ही पण कंडिशन झाली. तर तुम्हाला काय बोलले मी, हे सारखं आहे, हे पण ऍज इट इज जसं तसं आहे. तर याचा अर्थ काय झाला, ए इज इक्वल टू बी, म्हणजे ए हा बी चा इक्वल आहे. चल ही कंडिशन सॅटिस्फाईड. आता नेक्स्ट पाहून घेऊ आपण फिफ्थ नंबरचं. फिफ्थ नंबर मध्ये काय आपल्याला युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय पाहून घ्या आता. युनिव्हर्सल सेट एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. U इज इक्वल टू, एक्झाम्पल एक काम करू खालीच घेऊन घेऊ. U इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. हा काय झाला आपला युनिव्हर्सल सेट. आता छोटे छोटे बनवून घेऊ आपण. 1 2 3 4 5. नंतर एक घेऊन घेऊ आपण, नंतर बी घेऊन घेऊ 4 5 6. सी घेऊन घेऊ 8 9 10. बरोबर. नंतर एक लास्ट वन डी घेऊन घेऊ 1 2 3. आता बघा युनिव्हर्सल सेट कसा ओळखायचा, कशाला म्हणतात युनिव्हर्सल सेट. तर लक्ष द्या, सगळ्यात मोठा जो सेट असतो, मोठा म्हणजे काय, तर हे जे छोटे छोटे सेट दिलेले आहेत त्याचे प्रत्येक इलेमेंट म्हणजे प्रत्येक नंबर असो किंवा अल्फाबेट असो, एनिथिंग जे पण काही दिलेलं असेल ते कशामध्ये पाहिजे, या मोठ्या सेट मध्ये पाहिजे. जो पण सेट मोठा असतो तो कोणता सेट असतो, युनिव्हर्सल सेट असतो. आता बघा बरं, या ए मध्ये तुम्हाला किती नंबर दिसत आहेत, फक्त 5. बी मध्ये 3 नंबर आहे, सी मध्ये पण 3 आहेत, डी मध्ये पण 3 आहेत. पण मात्र युनिव्हर्सल सेट मध्ये किती नंबर आहेत, टोटल 10. आणि ते पण कसे आहेत, ए मध्ये बघा 1 2 3 4 5 हे ऍज इट इज याच्यामध्ये पण आलेले आहेत. बरोबर, म्हणजे हा काय आपला युनिव्हर्सल सेट आहे. बी मधले पण पाहून घ्या 4 5 6 आहेत आपल्या याच्यात, म्हणजे हा काय आहे युनिव्हर्सल सेट आहे. नंतर सी पाहून घ्या, सी काय 8 9 10 8 9 10, म्हणजे हा काय आपला युनिव्हर्सल सेट आहे. डी काय आहे 1 2 3, म्हणजे हा काय आपला युनिव्हर्सल सेट आहे. म्हणून लक्षात ठेवा, समजा असं असलं इथे काय असला असता 11, तर हा युनिव्हर्सल सेट असला असता का, नाही, कारण याच्यामध्ये आहे का 11, नाही. याच्यात किती दिले, फक्त नंबर 10 पर्यंत आहे. म्हणजे जो सबसेट असतो हा मोठा वाला, लक्षात येते ना तुमच्या, आणि त्याच्या खाली हे पण जे छोटे छोटे सबसेट असतात, तर त्याच्यामधले प्रत्येक जे इलेमेंट आहेत ते मोठ्या याच्यामध्ये असले पाहिजे. आता इथे 11 दिला मी, पण याच्यात आहे का, नाहीये, म्हणजे हा युनिव्हर्सल सेट होईल का, मग नाही होणार. पण जर इथे आपण काय केला 6 करून घेतला, तर 6 याच्यामध्ये आहे, म्हणून हा काय झाला युनिव्हर्सल सेट झाला. कळलं तुम्हाला. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पाहून घेऊ. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. सेटचा कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं ते व्यवस्थित पाहून घ्या. आता बघा एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. ए. आता कॉम्प्लिमेंट लिहायचं कसं ते पण व्यवस्थित लक्ष द्या. सबसेट आपण कसं लिहायचं सांगा बरं, हे आहे सबसेटचं साइन, तसं कॉम्प्लिमेंट कसं लिहितो, ए डॅश, म्हणजे ए असं लिहायचं. ए चा कॉम्प्लिमेंट जर विचारला असेल तर ए डॅश असं लिहून द्यायचं. याला काय बोलतो आपण कॉम्प्लिमेंट. एक असं पण एक प्रकार आहे, ए कॉम्प्लिमेंट असं पण लिहू शकतो. पण आता तुम्हाला आपण हेच घेऊ सध्या, ए डॅश वाला म्हणजे ए कॉम्प्लिमेंट, हेच आपण कन्सिडर करू. आता एक्झाम्पल साठी मी इथे लिहून घेते, ए इज इक्वल टू सेट 1 2 1 2, एक काम करू 1 2 3 4 5. अजून एक बी घेऊन घेऊ 1 2. सी घेऊन घेऊ 8 9 10. तुम्हाला समजण्यासाठी मी एक्झाम्पल घेतले. XYZ मी तुम्हाला विचारलं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. जर मी तुम्हाला विचारलं, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, जर मी तुम्हाला विचारलं ए चा कॉम्प्लिमेंट सांगा,
तर कसं लिहायचं, ए लिहायचा, मग कॉम्प्लिमेंटचं साइन कसं आहे, ए डॅश हे लिहायचं, इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट करायचं. आता हे कसं लक्षात ठेवायचं, युनिव्हर्सल सेट बघायचा. युनिव्हर्सल सेट कुठे दिसतोय तुम्हाला, इथे दिसतोय. मग बघा आता ए चे एलिमेंट किती, 1 2 3 4 5. तर युनिव्हर्सल सेट मधून हे एलिमेंट कॅन्सल करायचे. काय करायचे, कट करायचे. म्हणजे किती, 5, 1 2 3 4 5 यांना लिहायचं नाही. हे सोडून जितके पण उरतील रिमेनिंग ते काय असणार आहे, आपला ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय काय आहे आता शिल्लक, 6 7 8 9 10. हा काय झाला आपला ए कॉम्प्लिमेंट. आणि तुमच्या लक्षात एक काम करू आपण, असं लिहून घेऊ तुम्हाला लक्षात देण्यासाठी, यू मायनस ए. म्हणजे युनिव्हर्सल सेट मधून आपण कशाला मायनस केलं, ए सबसेट, ए सेटला. तर आपल्याला आन्सर काय मिळालं, ए कॉम्प्लिमेंट. आपल्याला काय भेटलं, ए कॉम्प्लिमेंट. लक्षात ठेवा, जर आपण युनिव्हर्सल सेट मधून जर आधी इथे ए घेतला म्हणून ए मायनस केला, बी घ्यायचा असला असता तर बी मायनस केला असता, सी घ्यायचा असला असता तर सी मायनस केला असता. जर इथे सी लिहिला तर आन्सर मध्ये काय, सी कॉम्प्लिमेंट. जर इथे बी घेतला तर काय, बी कॉम्प्लिमेंट. म्हणून लक्षात ठेवा हे लिहायचं कसं. आता बी कॉम्प्लिमेंट घेऊ आपण, बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, आता तुम्ही सांगा कसं आहे बी कॉम्प्लिमेंट कसं लिहायचं. आता बी मध्ये किती एलिमेंट आहे, 1 आणि 2. आता 1 2 या दोघांना कॅन्सल केल्यावर रिमेनिंग किती उरतात, 3 4 5 6 7 8 9 10. कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय असतो, लक्ष ठेवा व्यवस्थित. कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय असतो, एखादा सेट दिलेला असेल आपल्याला, ए सेट असेल, बी सेट असेल, सी सेट असेल, एनिथिंग कुठला पण सेट असेल, त्याला काय करायचं, त्याच्यामधले जे पण एलिमेंट असतात ते युनिव्हर्सल सेट मधून कॅन्सल करायचे आणि जे पण उरलेले एलिमेंट्स असतील ते आपल्याला कॉम्प्लिमेंट मध्ये लिहायचे असतात. आलं तुमच्या लक्षात. आता लास्ट वन सी घेऊन घेऊ, सी कॉम्प्लिमेंट. सी कॉम्प्लिमेंट काय आहे बरं. आता हे जे आन्सर आहे सीचं, हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. कारण तुम्ही व्हिडिओ जर नुसता असाच पाहिला तर तुम्हाला झोप लागायला लागून जाईल. त्याच्यामुळे व्हिडिओ बघताना व्यवस्थित नोटबुक पण जवळ राहू द्या. आपल्याला खरोखर जमतंय का ते पण चेक करा. नुसतं व्हिडिओ असंच बघताय म्हणून बघू नका. आता हे बघा, तुम्हाला कळलं असेल कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. युनिव्हर्सल सेट मधून आपण कुठला पण सेट मायनस केला. जर आपल्याला ए कॉम्प्लिमेंट हवा असेल तर आपण कुठला सेट मायनस करू, ए करू. जर बी कॉम्प्लिमेंट हवा असेल तर बी सेट करू. जसं की हे बघा, आपल्याला आता हा एक पाहिजे होता तर आपण हे लिहिलं. आता हा बी कॉम्प्लिमेंट पाहिजे तर ए मायनस बी, म्हणजे युनिव्हर्सल सेट मधून हा बी आपण मायनस केला तर काय आपल्याला मिळालं, बी कॉम्प्लिमेंट. आलं तुमच्या लक्षात. आता तुम्ही ऍज इट इज सी ला पण तसंच करायचं. युनिव्हर्सल सेट मधून सी मायनस केल्यावर तुम्हाला काय भेटेल, सी कॉम्प्लिमेंट. आलं तुमच्या लक्षात. कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं ते हे पूर्ण व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या आधी, मग आपण नेक्स्ट बघू. आता प्रॉपर्टीज पाहून घेऊ आपण. प्रॉपर्टीज मध्ये काय आहे बघा. आता हे जास्तच मोठं होऊन गेलं. प्रॉपर्टीज बघा. आता फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, नो इलेमेंट no elements are common in A and A complement. आता एक्झाम्पल पाहून घेऊ. एक युनिव्हर्सल सेट घेऊ आपण, 1 2 3 4 5 बरोबर. नंतर एक ए सेट घेऊ. ए सेट काय घ्यायचा, 1 2 3. नंतर आपण याचा ए कॉम्प्लिमेंट काढू. काय काढायचं आपल्याला, ए कॉम्प्लिमेंट. मी तुम्हाला आधीच समजवलं. कॉम्प्लिमेंट काढायचं तर कसं काढायचं, युनिव्हर्सल मधून जर आपण ए ला मायनस केला तर काय भेटेल आपल्याला, ए कॉम्प्लिमेंट. मग आता बघा बरं, 1 2 3 1 2 3 ला मायनस केल्यावर काय राहील आपल्याकडे, 4 आणि 5. मग बघा तर बरं, ही स्टेटमेंट इथे सॅटिस्फाय होते का. नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. मग आता बघा तुम्ही हा ए सेट बघा आणि हा ए कॉम्प्लिमेंट बघा, याच्यामध्ये दोघांमध्ये एलिमेंट्स कॉमन दिसताय का तुम्हाला, तर नाही. इथे 1 2 3 आणि इथे काय 4 आणि 5. मग तेच सांगितलं यांनी की हे दोघांमधले जे एलिमेंट्स असतात ते कॉमन नसतात, नो कॉमन. आलं तुमच्या लक्षात. नो एलिमेंट्स आर कॉमन म्हणजे हे ए आणि ए कॉम्प्लिमेंट मधले जे एलिमेंट्स असतात हे कॉमन नसतात. बघा तुम्हाला प्रूफ दाखवून दिला. आता
असं चेक करून पाहिजे तुम्ही. आता नेक्स्ट पाहून घेऊ आपण. नेक्स्ट काय आपल्याला आता, A is the subset of U and A complement is the subset of U. आता याचा अर्थ काय सांगितलं त्यांनी, A हा कोणाचा सबसेट आहे, U चा. जसं की आपण एक युनिव्हर्सल सेट घेऊन घेऊ. युनिव्हर्सल सेट मध्ये काय घ्यायचं आता आपण, A B C D E घेऊन घेऊ. नंतर A सेट घेऊ. A काय आहे, A B आणि A कॉम्प्लिमेंट घेऊन घेऊ आपण. A कॉम्प्लिमेंट काय घ्यायचा, A मधले जितके पण आहे ते मायनस करून टाकू हे दोघं, म्हणजे C D आणि E. C D and E. एवढं लक्षात आलं तुमच्या. काय केलं आपण, युनिव्हर्सल सेट घेतला, A घेतला A सेट. आता A कॉम्प्लिमेंट घ्यायचा होता आपल्याला. मग काय केलं, A मधले जे एलिमेंट होते ते कॅन्सल केले आणि जेवढे रिमेनिंग उरले होते ते खाली घेऊन घेतले. कळलं इथपर्यंत. आता ही कंडिशन बघू आपण इथे सॅटिस्फाय होते का. आता इथे विचारलं काय आहे, A हा सबसेट आहे U चा. याचा अर्थ काय झाला, A मधले सगळे एलिमेंट कशामध्ये आहे, युनिव्हर्सल सेट मध्ये. बघा बरं आता A मध्ये किती एलिमेंट आहे, 2. इथे 2 आहे. म्हणजे A मधले सगळे एलिमेंट कुठे आहे, युनिव्हर्सल सेट मध्ये. म्हणजे हे काय आहे, राईट. बरोबर. कळलं तुम्हाला. आता काय सांगितलंय, A कॉम्प्लिमेंट इज द सबसेट ऑफ U. म्हणजे A कॉम्प्लिमेंट आहे आता, बरोबर, इज द सबसेट ऑफ U. म्हणजे A कॉम्प्लिमेंट मधले एलिमेंट बघा बरं, C D E. इथे लिहिला C D E. आता हे जे एलिमेंट आहे A कॉम्प्लिमेंट मधले C D E, आता हे ऍज इट इज तुम्हाला इथे दिसत आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला, A कॉम्प्लिमेंट इज द सबसेट ऑफ सेट U. कळलं तुम्हाला. म्हणजे कॉम्प्लिमेंट मधले पण सगळे एलिमेंट युनिव्हर्स मध्ये आहे आणि A मधले पण सगळे कॉम्प्लिमेंट हे युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत. म्हणून ही स्टेटमेंट काय झाली, ते सॅटिस्फाय झाली. कळलं तुम्हाला. आता थर्ड नंबर मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U. बघा आता थर्ड नंबर मध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U इज, U मीन्स युनिव्हर्सल आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U इज एम्प्टी सेट U कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 5. आता याचा अर्थ काय, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U, जर आपण U चा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो एम्प्टी सेट, युनिव्हर्सल सेट कसा बनतो, हा U कॉम्प्लिमेंट एम्प्टी. जसं की लक्षात घेऊ आपण एक युनिव्हर्सल सेट पाहू आपण. युनिव्हर्सल सेट मध्ये काय घ्यायचं, 1 2 3 4 5 लिहिलं तुम्ही हे. लगेच अजून याचं काय घ्यायचं आपल्याला, A कॉम्प्लिमेंट विचारलेला आहे. काय विचारलं आहे, A कॉम्प्लिमेंट. A कॉम्प्लिमेंट काय असणार आता, U मधले सगळे काय करायचे आपल्याला, कॅन्सल. तुम्हाला माहिती ना कॉम्प्लिमेंट कसा काढतो आपण, कुठल्या आपण सेटचा जर कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर युनिव्हर्सल सेट मधून मायनस करायचा. मग आपल्याला हा काय आहे, आपला युनिव्हर्सल सेट आहे आणि या युनिव्हर्सल सेटचा आपल्याला काय काढायचा आहे, कॉम्प्लिमेंट. आता याच्यात जितके पण नंबर आहेत तिथे काय केले आपण, कट केले. तर मग इथे काय दिसते का तुम्हाला, नाही. म्हणजे हा काय झाला, एम्प्टी सेट झाला, रिकामा झाला, बरोबर. त्याला काय बोलतो आपण, 5 पण म्हणतो. म्हणून लक्षात ठेवा, युनिव्हर्सल सेट मधून जर आपण U कॉम्प्लिमेंटलाच जर मायनस केलं, U कॉम्प्लिमेंटच जर काढला, तो काय असतो आपला, एम्प्टी सेट असतो. म्हणून बघा इथे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U म्हणजे हा U चा कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U, हा U इथे लिहिला, हे कॉम्प्लिमेंट इथे डॅश आहे, इज इक्वल टू काय भेटला आपल्याला, एम्प्टी सेट भेटला. बघा इथे दिसतंय ना तुम्हाला एम्प्टी सेट, डिनोट कसं केलं मी, U इज इक्वल टू 5. म्हणजे U कॉम्प्लिमेंट आपल्याला काय भेटला, 5 भेटला. कळलं तुम्हाला. आता लास्ट वन पाहून घेऊ आपण. एकदम व्यवस्थित हळूहळू चालू आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. तुम्हाला A to Z कन्सेप्ट आहे त्या क्लिअर होतील, कशातच डिफिकल्टी राहणार नाही. नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज U इज ऑल्सो 5. युनिव्हर्स, बरोबर झालं. आता बघा
कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. म्हणजे एम्प्टी सेटचा जर कॉम्प्लिमेंट असेल तर तो पण काय असेल, युनिव्हर्सचा काय असेल, फाय असेल. सगळ्यात सिंपल होत्या प्रॉपर्ट्या. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ ऐकला असेल तर तुम्हाला पूर्ण समजलं असेलच. तर आता काय करा, तुम्ही जो व्हिडिओ आहे हा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. याच्यातले सगळे जे प्रॉपर्टी आहे, थोड्या कन्सेप्ट पाहिल्या आपण, वेन डायग्राम शिकलो, सबसेट पाहिलं, नंतर युनिव्हर्सल सेट पाहिला, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पाहिला. आता हे लिहिल्या गेल्यानंतर आपण काय करू, 1.3 ला स्टार्ट करू. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ, याच्या आधीचे लेक्चर व्यवस्थित रिव्हिजन करून ठेवा.